नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे आर एस किचन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आज मी अगदी चटपटीत अशी तिखट आंबट चण्याच्या डाळीची चटणी तयार केली आहे। तर ही चटणी कशी बनवायची ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। तर चला मग अगदी चटपटीत तिखट आंबट अशी चण्याच्या डाळीची चटणी बनवायला सुरू करूया। तर सुरुवातीला मी एक चण्याची डाळ घेतलेली आहे, साधारण एक अर्धा कप असेल, जवळपास वजनी प्रमाण म्हणलं तरी 50 ग्राम असेल। तर याला मी एका भांड्यामध्ये घेतो आणि स्वच्छ असं धुवून एक 4 तास भिजवून घेतोय। तर पाहू शकता 5 तासानंतर डाळ आपली एकदम चांगली भिजलेली आहे। तर याचं आपण आता पाणी काढून घेऊया। एका चाळणीच्या सहाय्याने पाणी काढून घेतोय। पाहू शकता अशा पद्धतीने डाळ आता एका मिक्सरच्या टाकतोय। संपूर्ण डाळ टाकतोय आणि त्यानंतर 10 ते 12 हिरवी मिरची, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकतोय, 1 आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे आणि याला आपण आता बारीक वाटून घेऊया। तर पाहू शकता अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि याला मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेतोय आणि आता आपण याची फोडणी तयार करू। त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकतोय। तर आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये 1 चमचा मोहरी टाकतोय, कढीपत्त्याची 10-12 पानं टाकतोय आणि नंतर ही फोडणी आपण यावर ओतून घेऊया। अशा पद्धतीने आपली अशी चटणी तयार आहे। तर पाहू शकता अगदी झटपट होणारी चण्याच्या डाळीची चटणी तयार आहे। ही चटणी आपण वड्यासोबत, इडलीसोबत, ढोकळ्यासोबत आणि डोश्यासोबतही खाऊ शकतो। अगदी स्वादिष्ट लागते आणि झटपट बनते। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।